नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. आजची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. माननीय शिक्षण आयुक्त पुणे यांचं एक पत्र आहे. संचालक SCRT पुणे, आयुक्त मनपा सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक योजना, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण उपशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि योजना, सर्व शिक्षण निरीक्षक, मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना सर्वांना हे पत्र आहे. पत्राचा विषय आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 3 2025-26 राबविण्याबाबत, म्हणजे ज्याच्या मुदतवाढीच्या संदर्भात हे पत्र आहे. या पत्राच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात यापूर्वीच सांगितलं होतं, परंतु 16/10/2025च्या शासन निर्णयानुसार यात गुणांकनाच्या बाबतीत जे माहिती आहे ती आवश्यक ती करण्यासंदर्भात यापूर्वीच सर्वांना अवगत करण्यात आलेलं आहे. तथापि आज म्हणजे हे पत्र 19 तारखेला जे निर्गमित झालं ते 19/12/2025 रोजी 38,022 शाळांनी माहिती भरण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. तर 26,676 शाळांनी माहिती अंतिम केलेली आहे. अनेक शाळा अजूनही प्रलंबित आहेत. जवळपास 1,08,000 शाळा आहेत. त्यापैकी 38,000 शाळांनी सुरुवात केली असल्यामुळे प्रलंबित शाळांना माहिती अंतिम करण्याचा दिनांक माननीय आयुक्त शिक्षण यांच्या या पत्रान्वये 29/12/2025पर्यंत मुदतवाढ करण्यात येत आहे. आणि ही मुदतवाढ सर्व शाळांनी या मुदतीमध्ये माहिती अंतिम होईल याची दक्षता घेण्यात यावी असे या पत्रात नमूद केलेलं आहे. तर सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनी यांना विनंती असेल की आपण 29/12/2025पर्यंत आपली माहिती अंतिम करा. यानंतर मुदतवाढ मिळणार नाही. केंद्र स्तरावर मूल्यांकनासाठी समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख यांच्या लॉग इनला 25/12/2025 रोजी उपलब्ध करून देण्यात येतील. ज्या शाळांची माहिती अंतिम झाली असेल त्या केंद्रातील त्या शाळांचे केंद्रप्रमुख यांच्या केंद्रस्तरीय समितीला 25/12/2025 रोजी लॉग इन उपलब्ध होईल. त्यानंतर ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या अंतिम शाळा आहेत त्यांचं मूल्यांकन करू शकतील. ही प्रक्रिया सुरुवात होईल. तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण पत्र आहे. तर या पत्राच्या अनुषंगाने माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या या पत्रानुसार कार्यवाही सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी यांनी करावी आणि सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधीनस्थ सर्व क्षेत्रीय यंत्रणेला हे लक्षात आणून द्यावे. आपण निश्चितच या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 3 यशस्वीपणे राबवून चांगल्या प्रकारे बक्षीस मिळवणार यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.